हा घ्या प्रसाद. मंदिरात गेले होते. मंदिरात? दगडूशेठच्या. हो, असं म्हणतात ना की दगडूशेठ समोर जर आपल्या मनातली इच्छा मनोभावे व्यक्त केली तर ती पूर्ण होते. अमृता, काय ग अशी का उभी आहेस? आणि तुझी खोली का चेंज केलीस तू? मला तेवढ्या मोठ्या खोलीची गरजच नाहीये. माझं सामान आहेच किती, 2-4 बॅग्स आणि काही पुस्तकं. पण समीरचं सामान जास्त आहे ना, माझ्यापेक्षा त्याला जास्त त्या खोलीची गरज आहे. मला तुझा अभिमान आहे बेटा, तू माझी मुलगी आहेस. पण त्याकरता स्वतःला त्रास करून घ्यायची गरज नाही. हा, बरं झालं डॉक्टर तुम्ही आलात. त्याची सगळी चमत्कारिक अवस्था बघून ना आम्हाला खरंच काय करायचं आणि काय करायचं नाही सुचत नाही हो काही. त्याच्या अवस्थेकडे ना बघवत नाही आता. काही खात नाही, पित नाही. तुम्ही काही काळजी करू नका आपटे साहेब. एक काम करा, मी त्याला आत भेटायला गेलो ना की मला 5 मिनिटांनी फोन करा. ओके. कुठे? देविका. हो, या ना. श्रुची, सत्यजितला भेटलीस का? हो, कालच भेटले होते. मग काय म्हणाला तो? नवीन प्रोजेक्ट विषयी काही बोलणं झालं का? बाबा, तो स्वतःविषयी सुद्धा बोलण्याच्या मनस्थितीत नाहीये. तो प्रोजेक्ट विषयी काय बोलणार आहे? म्हणजे त्याची तब्येत बिघडलीये. म्हणजे आजारी आहे का तो? हो, म्हणजे तो तसा आजारी नाही पडलाय, पण तसा आजारी नाही म्हणजे मग कसा आजारी आहे? समीर. काय अब्बू? झालं समाधान? मिळालं सगळं मनासारखं? काय कशी झाली आहे खोली? चकाचक ना, रंगविंग एकदम. हा, खुश ना? नाचलं दिसलंस की नाही खोलीत? मस्त. नाही काय, काहीतरी निमित्त काढायचं आणि तिला त्रास द्यायचा. ती काय आपल्याला नाडाला येणार नाही. नाही का? या भ्रमात राहू नको समीर तू. तिचा बाप इथेच आहे आता. हाय सत्या. हाय. हॅलो. ओळखलंच मला? नाही, माझं ओळखपत्र दाखवतो. अरे राहीलच. आता मी तुला माझी ओळख कशी करून देऊ? हाय हाय, क्या बात है, क्या बात है. अरे तू परवाची मॅच बघितलीस का क्रिकेटची? अरे काय कसले कुत्र्यासारखे हरले तरी. बघितलं का? हरले पण आज जिंकले. आज जिंकले. विशेष आहे नाही, म्हणजे परवा हरल्यानंतर आज मुख्यतः खेळले आणि जिंकले. कसं काय रे? हरल्यानंतर परत माणूस जिंकतो, टीम जिंकते. कमाल आहे. मला सांग, तू कॉन्फरन्स नंतर तुझा ईदचा चांदच झाला. गेला होतोस कुठे? मला वाटलं काय परत फ्रान्सला बिन्सला गेलास का काय? अमृता, जरा प्लीज किचन मध्ये येतेस? मला बिर्याणी बनवायची थोडी मदत कर ना. रेहाना मावशी पण सकाळपासून पाहुण्यांकडे गेली आहे. मी सकाळपासून एकटीच काम करते. हो, आलेच. एवढी बॅग भरली की झालंच. हे काय, रूम बी आवरतेस का काय? बॅग कशाला भरतीयस? नाही, रूम नाही आवरत आहे. मी नागपूरला चालली. नागपूरला? एवढ्या लांब काय काम काढलंस? मला जॉब मिळालाय. जॉब? कसला? मी सायकोलॉजिस्ट आहे. इकडे येण्यापूर्वी मी पुण्यालाच सलील देशमुख म्हणून डॉक्टर आहेत, त्यांच्याकडे प्रॅक्टिस करत होते. पण दरम्यान हे सगळं घडलं. मी बाबांना भेटले, तुम्हाला भेटले, या घरात आले. आता मला माझं करिअर करायचंय. नागपूरला एक प्रसिद्ध मानसोपचार तज्ञ आहेत, डॉक्टर हर्षी. त्यांनी मला बोलावलंय. थँक्यू डॉक्टर. थँक्यू व्हेरी मच. आम्ही इतका वेळ प्रयत्न करत होतो पण एक शब्द सुद्धा तो बोलत नव्हता. तुम्ही त्याला बोलता केलात. थँक्यू. ओके, ठीक आहे, मी येतच राहीन. चलो जाऊ. थँक्यू. ओके, थँक्स. बाय.